संक्रांत आणि एकादश एका दिवशी आल्यामुळं सगळ्याच माणसाला असं शंका पडली का आता नेमकं करावं काय. हा पर्व काळ 23 वर्षानंतर एकदा आलाय. हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण नरते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते 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 ध्यान उभे विटेवरी करकटा करकटावरी ठेवोनी तुळसी हार गळा तुळसी हार गळा करकटावरी ठेवोनी करकटावरी तुलसी हार गळा तुलसी हार गळा अवनी निरंतर हेच ध्यान आवड निरंतर हेच ध्यान तुलसी हार गळा तुळसी हार गळा असे पितांबर तुळसी हार गळा मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभ मणि विराजित कंठी कौस्तुभ मणि विराजित तुलसी हार
गळा कासे पितांबर तुळशी हार गळा पितांबर पंडित तुम्हा मने विराजितो पंडित तुम्हा मने विराजितो तुळशी हार गळा कासे पितांबर जय हो हार गळा कासे आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे तुळशी हार तुका म्हणे माझे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेच सर्व सुख हो तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हो तुका म्हणे माझे हो हेची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेच सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी कसे पितांबर तुळसी
कासे पीतांबर
याजसाठी केला याजसाठी केला याजसाठी केला याजसाठी केला याजसाठी केला याजसाठी केला होता ठहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला याजसाठी केला याजसाठी केला होता अट्टहास होता अट्टहास याजसाठी केला याजसाठी केला शेवटीचा दिस गोड भावा शेवटीचा दिस गोड भावा आता निशिंतीने आता निशिंतीने हो पावलो विसावा आता निशिंतीने आता निशिंतीने आता निशिंतीने दिसा गोड भावा शेवटीचा दिसा गोड भावा आता निशिंतीने आता
कृष्णजी कुंडली धावा कृष्णजी कुंडली धावा कृष्णजी कुंडलिया धावा कृष्णाची कुंडलिया धावा कृष्णाची कुंडलिया धावा कृष्णाची कुंडलिया धावा पेटीला बदला
धावा हो धावा हो कुंकलिया धावा हे धावा हे धावा हो धावा हे धावा हो धावा हे धावा हो धावा धावा हे धावा हो कुंडलिया धावा 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 कुंडलिया धावा धावा कुंडलिया धावा स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगवंदनीय जगमान्य जगद्गुरु माझ्या तुकोबरायांचा तुकाराम महाराजांच्या गात्यातील 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला संवादपर प्रकरणातील अभंग आहे. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांच्या गात्यातील 4 चरणाचा आहे. सगळ्यांच्या पाठांतरातला आणि संवाद प्रकरणातील आहे. जर पाठ नसला तर आता सविस्तर पाहायचा आहे. अभंग त्यांचा आहे ज्यांच्या वैकुंठ गमनानं ह्या वारकरी संप्रदायाच्या इमारतीच्या कळसाला तेच चढलंय. अभंग त्या महात्म्याचा आहे ज्यांना वारकरी संप्रदायाचं कळस म्हटलं जातं आणि कळसाच्या वरी पुन्हा बांधकाम नसतं. जगद्गुरु तुकोबारायाच्या नंतर दुसरे जगद्गुरु झालेच नाहीत. कलियुगात मध्ये जेवढे काही जगद्गुरु झाले हे समदे तुम्ही केले. आणि त्या जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग आहे आणि अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. जगद्गुरु तुकोबाराया अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याशी संवाद करतात, बोलतात. हे देवा पांडुरंगा, ज्या दिवसाची मी वाट पाहत होतो
तो दिवस आजचा आहे. याजसाठी जप केला, याजसाठी तप केला, याजसाठी वारी केली, याजसाठी परमार्थाची साधना केली, याजसाठी नेमकी कशासाठी? शेवटाचा दिस गोड व्हावा याजसाठी केला होता अट्टाहास. शेवटाचा दिस गोड व्हावा. हे झालं अभंगाचं पहिलं चरण. ऐकलं ना? ऐकणारे लोक म्हणाले, महाराज ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होता तो दिवस आजचा आहे. आता कशाचं भय, आता कशाची चिंता? महाराज म्हणाले, आता निश्चिंत झालो, चिंता रहित झालो, आता विश्रांतीचं जरा सुख घेतो. आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. हे झालं अभंगाचं दुसरं चरण. मला कौतुक वाटतंय, माझं आयुष्य अख्खं त्या पांडुरंगाचं मंगल नाव घेण्यामध्ये गेलंय, त्यामुळे मला ही अवस्था प्राप्त झाली. कवतो कवाटे झाली या वेचांचे, नाव मंगळाचे तेने गुणे. देवरूपी नवर देवाचा, मुक्तिरूपी नवरी शिववाह लावायचा आणि तो आम्ही लावला. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही त्या मुक्तीशी लग्न केलंय. आता या मुक्तीच्या आनंदामय मध्ये आम्ही सदैव राहतो. तुका म्हणे मुक्ती परनिली नववरी, आता दिवस चारी खेळीमिळी. हे झालं अभंगाचं शेवटचं चरण. घड्याळ लावून बसा, 1.5 तासाच्या आत भैरवी सह तुम्हाला मोकळा करून टाकतो. तुमचा तळतळाट जास्त घेत नाही. विठाला कशा निमित्त ही विश्वर निष्ठांची मांडियाळी ह्या मंडपामध्ये एकत्रित आली हे सर्वांना ज्ञात आहे. पण वक्त्याचं हे कर्तव्य, ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण या मोकेड नगरीमध्ये होत आहे ते आपल्या सर्वांच्या परिचित असणारे कैलासवासी शिवाजी बापू गवळी यांना जाऊन आज 1 वर्ष झालंय, 1 वर्ष पूर्ण झालंय. महाराज त्यांच्या नावातच श्रीमंती, त्यांचं काय गुणगान घ्यावा. सह्याद्रीचा सिंह गरजतो, वर हात सह्याद्रीचा सिंह गरजतो, वाघाची आणि सिंहाची झुंज देण्याची ही परंपरा ह्या महाराष्ट्रातल्या मावळ्यांची. पोलादी पिळाची आणि अशी रगेल छातीचे माणसं ह्या महाराष्ट्रामध्ये जन्मली. तो महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराज. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरी तुन नाद गुंजला, दरी दरी तुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा, हर्र हर्र. बापू कुणी पाजली आणि मग चढली ह्याच्यातला विषय नाही बरं का साहेब. हे छत्रपती शिवाजी राजा असा रक्तातला विषय आपला. आणि हे स्पेशल विषय असल्यामुळं थोडंसं पत्नी त्यांचे मोठे चिरंजीव प्रकाश शिवाजीरावजी गवळी, सुकन्या त्यांची सौभाग्यवती रुक्मिणताई रुस्तुमजी कुकडे राहणार कन्नापूरकर. आणि जे ह्या परिवाराचं भरत महाराज मुकुटमणी आहेत. आज हे परिवाराचे काळीज असणारे आपले मचिंद्रांना शिवाजीराव गवळी हा त्यांनी एवढा आपल्या वडिलाच्या मुक्तीसाठी अट्टाहास केलाय महाराज. आणि आज ज्यांनी पहिली चाल गायली का, हे महाराष्ट्रातले ख्यातनाम संगीत विशारद असणारे आमचे गुरुबंधू दत्ताजी महाराज निकम, ज्यांनी त्यांना साथ केली. ते कीर्तनकार, भागवतकार, गायनाचार्य, त्यांना पदव्या लय कमी येतात. असे असणारे आमचे परम मित्र हरिभक्त परायण दत्ताजी महाराज सोनवणे आणि आपल्याच परिसरातलं वैभव असलेलं अशोकजी महाराज सोळंके यांच्या आशीर्वादानं, आवाज जरा क्लिअर कर भया,
ज्यांच्या आशीर्वादानं मी या गादीवर उभा आहे ते आपले पंडित संतोष गुरुजी थोरात लातूरकर, माझे परम मित्र बाळासाहेबजी डांगे, त्यांचं यूट्यूब चॅनल आहे बघा, तुळजा भवानी यूट्यूब चॅनल. हे कीर्तन आपल्याला नंतर यूट्यूबद्वारे दिसणार आहे. असे परमार्थावर प्रेम करणारे आमचे बाळासाहेबजी डांगे, ज्यांनी मला बोटाला धरून या परमार्थात आणलं, असे आमच्याच गावातलं वैभव असणारे हरिभक्त परायण कीर्तनकार भालचंद्र काका कुलकर्णी ह्यांनी मला पहिल्यांदा परमार्थात आणलेलं आहे. वेळोवेळी मला साथ देणारे आमच्याच गावातले हरिभक्त परायण कीर्तनकार असणारे भागवताचार्य आमचे सोनेरावजी महाराज सोळंके आणि तुकोबारा आध्यात्मिक विद्यालय जवळा सिद्धेश्वर गुरुजीचे सर्व विद्यार्थी, त्याच्यामध्ये नामावंत मर्दंगाचार्य आज लय मोठे आले तिथं, त्याच्यामधले आमचे आपल्या परिसरातलं वैभव असणारे हरिभक्त परायण एकनाथजी महाराज करे आणि सिंगणवाडीहून विशेष माझ्या कीर्तना करता आलेले आमचे मोहनजी महाराज भोसले, खूप खूप धन्यवाद बरं का तुम्हाला. त्याच्यानंतर दुसरे मृदंगाचार्य आहेत आमचे नागेशजी महाराज राऊत, तेजसजी चाळक आणि समद्यात महत्वाचा आज जी गुन्हेजनाचा प्राण आहे, आज ह्या सिस्टीमनं बीड जिल्ह्यामध्ये नाव केलेलं आहे. आमच्या तिगावकराची सिस्टीम आहे महाराज, फोन केला नाही म्हणले नाही, असे आमच्यावर खूप प्रेम करणारे आमचे गोविंद महाराज शेंडगे तिगावकर महाराज, जे महाराजांच्या गळ्यात असते ते गायक लोकांच्या ओटात असते, जे गायक लोकांच्या ओटात आहे ते पकवाजांच्या बोटात आहे, जे पकवाजांच्या बोटात आहे ते टाळकऱ्यांच्या टाळात आहे. आणि ह्या सगळ्याला वरी न्यायचं, व्यवस्थित चालवायचं, का ह्यांची माती करायची हे फक्त सिस्टीमवाल्याच्या हातात आहे. सुंदर अशी सिस्टीम दिली, टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आणि मगापासून सगळ्याला म्हणत होतो टाळी वाजवा भजन करा, टाळी वाजवा भजन करा, पण अर्धेच टाळ्या वाजत होते ना अर्धे इकडे तिकडेच बघत होते. पण मेलेल्या बकऱ्याच्या कातड्यामधून घासून विठ्ठल काढणारे आमचे भरत महाराज पठाडे महाराज. साधना ही सोपं नाही, अंगाचा घाम निघालाय, व्यायाम करायची काय गरज आहे ह्या माणसाला. हा, पण टाळ्या वाजवायला सध्या अशा बारक्या वाजवीचं जाऊ नका, वाजवायचं असले तर दण काटून वाजवायच्या. हा, मनगट फिनगट बाजूला जात असत. जरी कुणी राहिला असलं तर उद्याच्याला संक्रांत आहे, सगळ्या घेणारच आहेत. आता तुम्ही माता भगिनी, गावकरी, वारकरी, टाळकरी, माळकरी आणि विशेष म्हणजे आज आमचे विनेकरी, आमचे अण्णा, संक्रांत आणि एकादश एका दिवशी आल्यामुळं सगळ्याच माणसाला असं शंका पडली का आता नेमकं करावं काय. काहीच करायचं नाही. हा पर्व काळ 23 वर्षानंतर एकदा आलाय. आणखी हेच 2003 मध्ये सुद्धा एकादशी आणि मकर संक्रांती एका दिवशी आली होती. ज्या माणसांना एकादशी आहेत त्यांनी फक्त एकादशीच करायच्या आणि देवाला निवद चालतो. त्याचं कारण आहे देवाला उपास नसतोय. ज्यांना कुणाला एकादशी आहेत त्यांनी देवाला निवद दाखवायचा आणि नुसता त्या निवदाचा वास घ्यायचा, ते पूर्ण प्रसादाचं पुण्य त्याला प्राप्त होतं. आणि मकर संक्रांतीचा योग असा आहे महाराज, ज्यावेळेस अर्जुनानं भीष्म पितामाला बाण मारले, एवढे बाण मारले होते की इंचावर बाण घुसले होते त्यांच्या, आणि भीष्म पितामह धरतीवर पडले. आणि भीष्म पितामाला एक वर होता, वरदान होतं की इच्छा मरण. त्यांच्या ज्यावेळेस इच्छा होईल त्याच वेळेस ते देह ठेवणार होते. तब्बल ज्यावेळेस ते धरतीवर पडले त्यावेळेस बाणाची बाज तयार झाली त्यांना. अशी पडल्यानंतर तब्बल त्यांनी 58 दिवस त्या बाणाच्या बाजावर वेदना सहन केल्या. का माहिती का? कारण ते सूर्य उत्तरायणाच्या पर्व काळाचा योग त्यांना पाहिजे होता. कारण आपल्याला मुक्ती त्याच्याशिवाय भेटणार नाही. आणि उद्याच्याला सूर्य हा धनु राशीमधून मकर राशीमध्ये चाललाय, म्हणजे हा उत्तर दिशेकडे त्याची वाटचाल चालू आहे. आणि हा परयोग, हा जी योग आहे, हा योग शुभ योग मानला जातो.
म्हणून त्या योगावर ह्या भीष्म पितामानं आपला देह ठेवलेला आहे. आणि हे आज कैलासवासी शिवाजी बापू गवळी हे उत्तरायण मध्ये म्हणजे ह्या मकर संक्रांतीच्या पर्व काळावर त्यांनी आपला देह सोडलेला आहे. हे वारकरी होते म्हणून ह्या उत्तरायणामध्ये गेलेले आहेत महाराज. हा मोक्षासाठी दिवस शुभ मानला जातो. कारण ह्या उत्तरायणामध्ये सर्व देवाचे दार उघडे असतात, यमाचे दार बंद असतात. आज ह्यांना कैलासाचीच प्राप्ती महाराज. प्रश्न आहेत, संवाद करणारे कोण आहेत, कोणाला करतात आणि कशाविषयी करतात? तिन्ही प्रश्नाचे उत्तर अशीत. संवाद करणारे जगद्गुरु तुकोबरायत. ज्यांना संवाद करतात ते अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा आहेत. आणि ज्या विषयी संवाद करतात तोच विषय आजच्या अभंगामध्ये विठाला. या संप्रदायाला नियम आहे. नियम आहे म्हणून हा संप्रदाय आहे. आणि वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे महाराज, सप्ताह तुम्ही कितीही दिवसाचा ठेवा, 3 दिवसाचा ठेवा, 5 दिवसाचा ठेवा किंवा 7 दिवसाचा ठेवा, पहिल्या दिवशीचं कीर्तन हे नामपर प्रकरणात येईल. शेवटी मागणी पर प्रकरण घ्यावं लागतं आणि सांगताही काल्याच्या कीर्तनानं करावे लागते. हे वारकरी संप्रदायाचा नियम आहे. पण आजचं कीर्तन नियमाचं नसून निमित्ताचं कीर्तन आहे. कशाचं निमित्त? कैलासवासी शिवाजी बापू गवळी यांच्या वर्ष श्राद्धाचं निमित्त. विठ्ठल माणूस गेला की लगेच विधी चालू झाला. पटपट मोजायचं. माणूस गेला की लगेच करायचा विधी अंतविधी. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी करायचा विधी राख सावडायचा विधी. 5 दिवसापासून 10 दिवसापर्यंत करायचा विधी त्याला म्हणतात अवयव श्राद्ध. ते 10व्या दिवशीचा विधी त्याला आपण 10वा म्हणतो. 11व्या दिवशीचा विधी त्याला म्हणतात सोडस श्राद्ध. त्या दिवशी ब्राह्मण देवता हे 48 विधी गंगेवर घालतात. तो 11व्या दिवशीचा विधी. 12व्या दिवशीचा विधी त्याला म्हणते सपेंडी श्राद्ध, मिलन श्राद्ध सुद्धा म्हणतात. बरोबर आहे दत्ता महाराज? ते 12व्या दिवशीचा विधी. 13व्या दिवशी जे घातलं जातं त्याला म्हणतात पंचदशी श्राद्ध किंवा दुसरं कोणतं म्हणतात पंचदशी श्राद्ध, म्हणजे आपण ते पित्र घालून करतो. हा 13व्या दिवशीचा विधी. 14व्या दिवशीचा विधी त्याला म्हणतात गंगा पूजन शुद्धी, शुभ कार्याला सुरुवात, आपण त्याला म्हणतो गोड जेवण. पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, ओ पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी. तिला आपुनिये करी, तिला आपुनिये करी, माझे झाले गया वर्जन, विठ्ठल पितराचे माझे झाले गया पिंड पदावरी, तिला पुरीले करी, माझे झाले गया वर्जन, विठ्ठल पितराचे ऋण. माझे झाले गया वर्जन, हे 14व्या दिवशीचा विधी. बरोबर. वर्षाच्या अगोदर एक पक्ष पंधरवाडा असतो बघा. आणि त्या पक्ष पंधरवाड्यामध्ये एक भरणी नक्षत्र असतं. आणि त्या भरणी नक्षत्रावर एक श्राद्ध घातलं जातं त्याला म्हणतात भरणी श्राद्ध. त्याला आपण मेळवण म्हणतो बरं का. पण हा विधी डोंगरात नाही, गंगथडीच्या कडीला जेवढे आपले गाव बसलेले आहेत का तिथं हा विधी नियमानं केला जातो, आपल्याकडं नाही. आणि वर्ष श्राद्ध
पूर्ण होण्या अगोदर एक दिवस वजा करायचा. म्हणजे वर्षाच्या आदल्या दिवशी म्हणजे आज जे श्राद्ध घातलं जातं त्याला उनाब्दिक श्राद्ध म्हणतात. ते श्राद्ध सुद्धा आपण 100% करत नाहीत लोक, 80% नाही. हे फक्त ब्राह्मण देवताचे इथं करतात. हे विचारा त्यांना, ते सोडतच नाहीत. आणि वर्ष पूर्ण झालं की अब्दपूर्ती म्हणजेच वर्ष श्राद्ध, वर्ष मुक्ती आणि मोक्षाचा दिवस. हे काय थोतांड नाही बरं का. या भारत देशामध्ये जिथं जिथं हा कर्मकांड विधी केला जातो, गया, पर्या, काशी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, मंजरत, मुगदल, जिथं जिथं गंगेचं स्थान आहे तिथं तिथं हा विधी केला जातो. कोणत्या शास्त्र ग्रंथाला धरून, कोणत्या शास्त्र ग्रंथाला धरून हा कर्मकांड विधी केला जातो? त्या शास्त्र ग्रंथाचं नाव आहे धर्म सिंधू आणि निर्णय सिंधू. हा ह्याचा पुरावा आहे. आणि महाराज कीर्तनात बोलत असताना त्याला पुरावा असावा. आणि ज्या महाराजाकडे कीर्तनात बोलत असताना शास्त्र ग्रंथ आणि पुराणाचा पुरावा नसेल, ते महाराज कीर्तन संपल्या मंडपाच्या बाहेर गेला की नदीत नेऊन पुरावा. विठ्ठल माणूस किती जगला ह्याला महत्व नाही, कसा जगला ह्याला महत्व आहे. उत्सव तुम्ही किती मोठा ठेवा, पण ह्या गुणवाना शिवाशिवा बना. वाजवा टाळी, टाळ वाजलेच पाहिजे. माणूस जन्माला आल्यानंतरही टाळ वाजले पाहिजे आणि मेल्यानंतरही टाळ वाजले पाहिजे. वारी गाजवायची तर गरज कशाची पडते भरत महाराज? भजण्याची. आणि माणूस गेल्यानंतर तटकीवर 14 जणांच्या खांद्या उचलायचे, गरज कुणाची पडते मोहन महाराज? भजण्याची. कुणा संघ बी संजयराव वाद घालायचा, पण भजन्या संघ घालायचा नाही. टाळ वाजलेच पाहिजे. का कीर्तन, का प्रवचन, 10व्याला 13व्याला श्राद्धाला का कीर्तन? त्याचं कारण आहे महाराज. मंत्र चुकला तर विधी पूर्ण होत नाही. अन्नदानात एखादा अमंगळ शिवला तर अन्न दूषित होते. ह्या सगळ्या उणीव जेव्हा टाळ वाजतात आणि गजर होतो, कुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. असा गजर झाला की सगळ्या उणीव सगळे दोष निघून जातात. म्हणून श्राद्धाला कीर्तन करण्याची प्रथा. विठ्ठल इथं मेल्यानंतर सध्या पिंडदान करण्याची प्रथा आहे. तो हा आपला भारत देश आहे. पित्र बित्र इथंच घातले जाते, फक्त भारतातच. अमेरिकेमध्ये पित्र माहित नाही, त्यांना कुत्र माहिती पण पित्र नाही. त्यांना विचारा ना, पित्र पप्पू भाई म्हणजे हु इज नो पित्र, ओनली वन कुत्र. त्यांना पित्र बित्र माहित नाहीत. 10वे 13वे वर्ष सरात पित्र फक्त ह्या हिंदुस्थानाच्याच मातीमध्ये घातले जातात महाराज. अहो ह्या मातीमध्ये माणसाची पिंडदान झाली, पण ह्या हिंदुस्थानामध्ये जनावराची सध्या पिंडदान झाली. दाजी जनावराची पिंडदान झाली. त्या राम भक्ती केली आणि त्या जटायूचं पिंडदान संपातीनं केलंय. वालीचं पिंडदान बंधू सुग्रीवानं केलंय. महाराणा प्रतापाचा घोडा लढला आणि वीर गतीला प्राप्त झाला. त्या महाराणा प्रतापाच्या घोड्याचं पिंडदान, त्या चेतक घोड्याचं पिंडदान महाराणा प्रतापानं केलाय. या कलियुगामध्ये मन्या नावाचा बैल होता, त्याने हिंद केसरी पदक पटकिलं महाराज बैलगाड्या रेसमध्ये. आणि त्या मन्या नावाच्या बैलाचं पिंडदान त्या राजू शेठ जवळकरनं केलंय. तो हा भारत देश आहे. विठ्ठला किंवा न माना, मरावा लागणार आहे. नदी वाहते कुठं? समुद्राकडे, कारण तिचा जन्मच समुद्रातून आहे. पण आपल्याला पाणी दिसतं. भीमाशंकरातून कोण प्रगट झाली? भीमा. गंगोत्रीतून कोण प्रगट झाली? गंगा. पण त्याच्या मागचं रहस्य असं आहे, समुद्रातून वाफ निघाली, वरी ढग तयार झाले, पर्जन्य पडला तो पर्वतावर आणि तिथून नदीचा उगम झाला. मग खरा जन्म तिचा कुठून आहे? समुद्रातून. जाती कुठं? समुद्रात. अवघ्या झाल्या उर्मी एक माया, एक माया. अवघ्या झाल्या उर्मी एक माया, एक माया. अवघ्या झाल्या उर्मी एक माया, एक माया. अवघ्या झाल्या उर्मी एक माया. तुका म्हणे गंगा सागर
उगवतो कशा करता? उगवण्याकरता. माणूस जगतो कशा करता? मरण्याकरता. आणि खातो कशा करता? एक जण म्हणला पोट साफ करण्याकरता. महाराज मरण माणसाला फिक्स आहे. महाराज हे मी सांगत नाही, माणसाला जे असावं ते भेटत नाही, जे नसावं ते भेटत नाही. हे मी बोलत नाही, माऊली बोलतात. काढा ज्ञानेश्वरीचा अध्याय 16वा आणि 16व्या अध्यायामधली 231वी ओवी. जगस्पर्श हे आस्पद एक भौम्य पद न मरणे निर्विवाद जगा पडिये. ह्या जगामधल्या माणसाला राज्य असावं वाटतं पण येत नाही, मरण नसावं वाटतं पण आल्याशिवाय राहत नाही. मरणाच्या बाबतीत राजकारण चालत नाही. मरण हे निर्विवाद सत्य आहे. आपल्या मागचा एकही राहिला नाही. आजा नाही, पंजा नाही. आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला. 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 देखत देखत ना तू पण तू देखत देखत ना तू पण तू तोही नाही जाणार, तोही नाही जाणार. उठा उठा दादा पाठी भयाने मोठे पंढरी वासुनी तुझा साबण दिसे मोठे. देखत देखत ना तू पण तू देखत देखत ना तू पण तू तोही नाही जाणार. उठा उठा दादा पाठी भयाने मोठे पंढरी वासुनी तुझा ठाव नाही मोठे. ओ उठा उठा दादा पाठी भयाने मोठे पंढरी वासुनी तुझा नाव मोठे. पंढरी वासुनी तुझा आजा मेला पंजा मेला बाप बसला गेला, बाप बसला गेला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. आजा मेलाय, पंजा मेलाय, बाप मसना गेलाय. आपल्याला जावं लागणार आहे. आणि पांडुरंगानं हे आयुष्य आपल्याला श्वासावर दिलेलं आहे, दिवसावर दिलेलं आहे, श्वासावर दिलेलं आहे. एखाद्याला जर 10,000 श्वास दिले ना पप्पू भया तर 9,999 वर सध्या काळ उचलत नाही आणि 10,001 वर होऊ देत नाही. 10,000 वर एक होत नाही, होऊ देत नाही. मरण प्रत्येकाचं ठरलेलं आहे. कुणाचं चालताना मरण आहे, कुणाचं बोलताना मरण आहे, कुणाचं बसताना मरण आहे, कुणाचं जेवताना मरण आहे, कुणाचं चहा पिताना मरण आहे. मरण कसं यावं? एक तर हरीची भक्ती करीत असताना, नाही तर देशाची भक्ती करीत असताना. अरे चालत असताना असं चालावं साहेब की 4 लोकांना राम राम घालावा. बसत असताना असं बसावं की 4 लोक आपल्या जवळ येऊन बसावा. आणि मरत असताना असं मरावं शत्रूच्या सध्या डोळ्यामध्ये खळकन पाणी यावं. तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तम कीर्ती मागे. आता बापू गेले, महाग काय राहिले हो? गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर
गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर गेले दिगंबर विश्वर विभूती राही लागणार आहे. आणि तुम्ही आम्ही ज्याला मरण समजतो ना, साधू महात्मे त्याला माहेराला जाणं म्हणतात. आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन आता. आपुल्या माहेरा जाईन मी आता. आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन मी आता. आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोपया संत हाती आला निरोपया संत हाती आला सुख दुःख माझे ऐकील कानी सुख दुःख माझे ऐकील सुख दुःख माझे ऐकील आपुल्या माहेरा रे. हे आपलं काय सासर आहे, सासर. आणि आपलं माहेर कोणतं आहे? नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण धनी शरण एका जनार्दनी शरण येते माहेराची आठवण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी आहे भिवरीच्या तिरी आहे भिवरीच्या तिरी. हे आपलं सासर आहे आणि भगवंताचं धाम हे माहेर आहे. नामदेव महाराज समाधिस्थ झाले आणि देव त्यांना वैकुंठात घेऊन गेला. नामा असता वैकुंठाशी देव विनवितयाशी. नामदेव महाराज सांगायले देवानं म्हणावं नामा पुन्हा मृत्यू लोकांमध्ये जावं लागणार आहे. नामदेव महाराज म्हणले देवा पुन्हा? हा, अभंग पूर्ण झाले नाहीत ना, प्रतिज्ञा केली नाही ना, मग जावं लागणार आहे. नामदेव महाराज म्हणले देवा जातो, पण तिथं असं आहे माणसाचं आयुष्य संपल्यानंतर त्याला चौगाच्या खांद्यावर जावं लागतंय आणि स्मशानात घेऊन फुकून द्यावं लागतंय. मी चौगाच्या खांद्यावर जाणार नाही. तुम्ही जर मला आत्ताच वचन देत असाल की माझं आयुष्य संपल्यानंतर तुम्ही प्रत्यक्षात मला घ्यायला याल तरच मी येतो. देवानं कबूल केलं आणि म्हणले नामा नामा तुझं आयुष्य संपल्यानंतर मी प्रत्यक्षात तुला घ्यायला येईल. नामा सोडून वैकुंठा सोडून वैकुंठा नामा सोडून वैकुंठा सोडून वैकुंठा आला कणकाईच्या पोटा 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 नाम सोडून
कणकाईच्या पोटा आला कणकाईच्या पोटा सोडोनी वैकुंठ आला कणकाईच्या पोट आला कणकाईच्या पोटा आला कणकाईच्या पोटा कणकाई माहिती कोण आहे कणकाई? कणकाई ही जगद्गुरु तुकोबारायांची मातोश्री आणि बोलोबांची धर्मपत्नी कणकाई. नामदेव महाराज सांगतात देवानं सांगावा नामा देहू गावामध्ये जावा लागणार आहे. त्या पवित्र पतिवर्तीची कुस पावन करण्याकरिता ह्या जगाचा भार उतारण्याकरिता त्या कणकाईच्या पोटी जावा लागणार आहेत. ते जगद्गुरु तुकोबाराय आणि आपल्याला सांगतात देवाशी बोलतात देवा अरे गेल्या जन्मापासून मी जप केलाय तप केलाय वारी करतोय आता आणि आपल्यासारखे ऐकणारे लोक म्हणतात कशासाठी बाबा करतात. अभंगाचं पहिलं चरण आहे. यासाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता यासाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा ताने ज्योतीने पावलो ताने ज्योतीने पावलो शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा तानी शिंपीने पावलो विसावा आता निशिंपीने पावलो यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा गोड भावा गोड भावा टाळी वाजवा. उत्सव किती मोठा असू द्या पण ह्या गुणवानाशिवाय शोभा नाही. महाराज आज कैलासवासी शिवाजी बापू गेले पण त्यांच्या मोक्षाकरिता ह्या टाळ मृदंगाची सलामी ह्या गुणवानाकडून नादच केला. आपल्या वडिलाचा मोचवांनानं मुक्तीचा नादच केला महाराज बस. आणि त्यात काळी दोनची पट्टी चालू आहे. काय काय जणाला पट्ट्याच कळत नाही तो मोहन महाराज काय पट्ट्याचा मिळत लागत नाही. आता आम्ही रेल्वेमध्ये प्रवास करीत होतो गुरुजी सोबत होते. रेल्वेच्या डब्यामध्ये एकूण महिला मंडळ बसलेलं एकूण पुरुष मंडळ बसलेलं आणि ते पीटी अडकून आला आमच्याकडे. असे गीत गायले म्हणतात असे गीत गायले बघ. लाजली सीता स्वयंवराला लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावळा पाहुनी रघुनंदन रघुनंदन सावळा पाहुनी रघुनंदन सावळा. असे सुंदर गीत गायले त्यांनी. आणि इथं सगळे एक तास असा हे थुका कोरडा पडूस तर त्याच्या गड्याचा थुका राहिला नाही आणि नुसतं ते गाड्याकडे असं बघत होतं. रुपया सध्या कोणत्या गाड्याच्या खिशातून निघाला ना त्या पीटीवाल्याला द्यायला. त्यांनी ओळखीलं हे जेवढे बसलेले आहेत का ते कंगाल बँकेचेच खातेदार दिसायचे. त्यांनी इकडची नजर काढली आणि महिला मंडळाकडे टाकली आणि महिला मंडळाच्या गप्पा चालू स्वयंपाकाच्या. उषाबाई म्हणती मंगळाबाईला होय ग तुला माहिती का काही? ते म्हणले काय? अगं आमची शेजारची सखूबाई नाही का तिच्या पोराचं लग्न होऊन 5 वर्ष झालं पण आणखीन स्वयंपाकाचा पता नाही त्या सुनाला.
निस्ती सासू मर मर मरती, सून निस्ती धुणे भांडी करती, बंब झोपती. मंगळाबाई म्हणते, काय म्हणतीस उषाबाई? अगं हो ग, मी सारखं कान लावूनच असते, निस्ते भांडणच असते. महाराज, ह्या पेटीवाल्यानं त्या महिला मंडळाकडे पाहिलं आणि इकडून उठलं आणि तिथं गेलं. पट्टीच बदलली पप्पू भाया त्यांनी. मुळ्याची भाजी न शेपून कांदा बटाटा, मुळ्याची भाजी न शेपून कांदा बटाटा, घाल भगुन्यात होऊन जाऊ दे पटापटा, घाल भगुन्यात होऊन जाऊ दे पटापटा, घाल भगुन्यात होऊन जाऊ दे पटापटा. अशा महिला मंडळाकडून नोटा निघाल्या खटाखटा. नुसती पेटी भरली आता गुरुजी तिथं. आता तुम्ही बघतो ह्यांच्या इतकं उदार कुणीच नाही बरं का चेंडू काका. कीर्तन संपल्यानंतर 50ची नोट दिल्याशिवाय एकही जाणार नाही. हा लय गोड. त्या पेटीवाल्याला खुश झालं. गुरुजी त्याच्याकडे गेले, म्हणले इकडे र, हे कुठं आणि कोणच्या पट्टीत चालू आहे? ते म्हणला तुम्ही जास्त डोकं लावू नका, हे रेल्वेत चालू आहे आणि हे झोपड पट्टीमध्ये सुद्धा चालतंय. महाराज, आजचा अभंग ज्यांचा आहे त्या तुकोबरायाचे कानोबराया मालजी गाडे कोंड पाटील कोंडपंत लवकरे नावजी माळी सोनबा ठाकूर शिवबा कासार गंगाजी मवाळ संताजी जगनाडे महाजी पंत आबाची पंत मल्हार पंत गवर शेटवानी उरले सुरले रामेश्वर भट्ट सुद्धा आख्येचे आख्ये तालात होते, स्वरात होते. दत्ता महाराज आपले हाड माशानात जायची आली. आणखीन ताल कळाना मला, स्वर कळाना. गुरुजी बेजार आहेत लावलो म्हणण्यापेक्षा. हा पण ते आख्या स्वरात होते ना. आता एखाद्या गायक लोकाला चाल चालू असताना म्हणू द्या ना, गुरुजी सारख्या माणसानं तुमच्यासारख्या माणसानं कळत्या जरा तुमचा चालीमध्ये ताल आणि स्वर गेलता. ते म्हणणार तू किती चालीचा आहेस मला माहिती. अरे 35 वर्षे मी ह्याच्यात घासली. अरे पण आंबरुष्या, त्या 35 वर्षामध्ये तुला ताल कळत नाही आणि स्वर कळत नाही. 35 वर्षे काय तू दुकान घासलंस का? तू ताल आणि स्वर ह्या संप्रदायाचं नाक आहे महाराज. विठ्ठल, काळ आपल्याला कधीही गिळणार आहे, कधीही काळ गिळून घेऊ शकतो आपल्याला. पण आपण काळाच्या हातात आहेत. पण ज्याच्या हातात काळ आहे ना पप्पू भया, त्याचं भजन मात्र आणखीन आपल्याला येत नाही, माहित नाही त्याचं भजन. काय काय जणाला तर मटक्याचा आकडा माहिती, पण हरिपाटन काकडा नाही. परवा दिवशी एक जण मला म्हणला हरिपाठ म्हणजे काय? अरे म्हणलं, ह्या पावन भूमीमध्ये तू जन्माला आला, ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आज जन्माला आला, तुला मटक्याचा आकडा माहिती आणि हरिपाटन काकडा नाही? असा सुंदर काकडा सुरू होता महाराज. उठा जागे वारे उठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा. जन्माच्या घनदारा पुत्र जन, घनदारा पुत्र जन, उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरण ठेवा माथा, उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरण ठेवा माता. मी म्हणलं किती सुंदर असा काकडा चालून किती टाळ्या वाजल्या. वा, पण तिथं झोपलेलं एक होतं. म्हणून तिथं झोपलेलं एक जण होतं पप्पू भाया. ते मला फाशी लागली ह्या काकड्यावाल्याला. म्हणलं काय? फाशी लागली म्हणला ह्या काकड्यावाल्याला. अरे झालं तरी काय? म्हणला सकाळी सकाळी साखर झोप असते आणि वरून बोंबलं तर हे उठा जागे व्हा रे आता. अरे अरे अरे, ज्याच्या जीवनामध्ये काकडा नाही, ज्याच्या जीवनामध्ये हरिपाठ नाही, ज्याच्या जीवनामध्ये माणसाच्या पंगत अन्नदान नाही, ज्याच्या जीवनामध्ये देशाविषयी प्रेम नाही, ज्याच्या जीवनामध्ये हे पाय देहू आळंदी आणि पंढरपूरच्या वारीला चालले नाहीत, ज्याच्या जीवनामध्ये मुखात पंढरपूरच्या पांडुरंगाचं नाम हरिनाम नाही, तो पाहुणा कुणाचा आहे?
यमाचा पाहुणा प्राणी होय प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय हरी बिन जन्म तो नरकाची पैदा 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 यमाचा पाहुणा प्राणी होय प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी यमाचा पाहुणा प्राणी होय प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी यमाचा मुखामध्ये नाम अहो माऊलीनं ह्या देहाला शेती म्हणलंय शेती आणि ह्या शेतीसाठी माऊलीनं एक ओवी खर्च केली काढा 18वा अध्याय आणि 18व्या अध्यायामधली 999वी ओवी 999 ज्ञानेश्वरी मधली ओवी सुक्षेत्राने ओलटे बीज ही पेरी जे गोमटे तरी या लोट फळ भेटे परी वेळेची गा क्षेत्र चांगला असावा ते वापशावर आलेला असावा बी चांगला असावा ते बी वेळेत पेरलेला असावा पण जरा दमानं पीक भेटतंय लगेच बाजरी पेडली आणि लगेच पोते भरून आणले असं नाही काकासाहेब दमानं पीक भेटतंय आज अभंग पाठ करायचा ना उद्याच्याला कीर्तन करायचं बापाची पेड नाही 10 वर्ष झालं घासायला गुरुजी संग लय घासावं लागेल ह्याला वेळ लागणार आहे पण ह्याच तयारी पाहिजे मनाची सांगितलं ना त्या महाराजांना महाराज हा ह्या सोप्या गोष्टी नाहीत आणि हे आयुष्य देवानं दिलं त्याचं भजनामध्ये घालावं लागतंय पण माणसाला जर एखाद्या म्हणलं ना जरा विना घ्या ना 10 मिनिट अण्णानं किती वेळेस म्हणले सप्त्याला पण त्यांना ह्या संसाराच्या कामामुळं सप्त्यामध्ये विना घ्यायला सुद्धा वेळ नाही महाराज जब तक है जिंदगी फुर्सत ना मिलेगी काम से कुछ वक्त ऐसा निकालो प्यार कर लो श्री राम से पांडुरंग से हे शरीर आपलं नाही हे किरायानं आलेलं आहे हे आपल्याला बदलायचं एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा हे शरीर किरायानं आलेलो आहे आपण इथं किरायानं ह्याला बदलायचंय हे मातीचा गोळा आहे एक तर ह्याला जमिनीमध्ये पुरावा लागणार नाहीतर लाकडावर झोपून फुकावा लागणार ढेर मिट्टी का हर आदमी है ढेर मिट्टी में मिल जाएगा या जमीनों में जमीनों में तुरवत बनेगी या चिताओं में जलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा ह्याच्यासाठी तुम्ही किती बिन काही बी करा पण हे काही तर राहणार आहे का किती तुम्ही आईस करा किती लोकायला बुडवा माणसाचं आयुष्य किती हो माणसाचं कुछ पल कस काय कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना बरसों की तू क्यों सोचे कल का नहीं ठिकाना कुछ पल की जिंदगानी जिंदगानी
तुझ्या पापाचा हिशोब एक एक त्या चित्रगुप्तापाशी होणार आहे. आणखीन वेळ गेलेली नाही. आताच विचार करा, नामस्मरण करा, धरा पांडुरंगाचे पाय आणि करा नामस्मरण. आए की घड़ी जब वो कोई ना साथ होगा, मरमो का तेरे एक दिन यक यक हिसाब होगा. सोच ले अभी तो ये वक्त बिताना, बरसों की तू क्यों सोचे कल का नहीं ठिकाना. की जिंदगानी की जिंदगानी दो भर की जिंदगानी, की जिंदगानी. एकानं ऐकला आणि तुकोबरायाकडे गेला, म्हणला तुकोबराया, या संसारामध्ये मला सुखी व्हायचंय. तुकाराम महाराज म्हणले, बघ बाबा, इथं जेवढे मोठे आलेत तेवढे सगळे दुखीत, सुखी कुणीच नाही. ते म्हणला संसारामध्ये सुखी कुणीच नाही. माऊली सुद्धा म्हणतात संसारामध्ये कुणीच सुखी नाही. पण ते म्हणला सर्व सुखापोटी जन्म गेला वाया, पण मला आणखीन सुख भेटलं नाही. सुख नेमकं काय असतं ते मला कळालं नाही, तुम्हाला कळालं नाही, शालिनीला कळालं नाही, गौरीला कळालं नाही. सुख माणसाला लहानपणी कळत नाही, सुख तरुणपणात कळत नाही, सुख म्हातारपणात कळत नाही. संजयराव लहानपणी आई म्हणते गपची बस, तुला काही कळत नाही. आणि अशोक महाराज तुमचं लग्न झालंय, बायको काय म्हणते तुम्हाला. आणि जेवढे मोठे म्हातारे झाले, म्हाताऱ्याला पोरं काय म्हणतात, गपची बस, तुम्हाला काही कळत नाही. मग हे महाराजाला म्हणला, महाराज माणसाला लहानपणी कळत नाही, तरुणपणात कळत नाही, म्हातारपणात कळत नाही. मग नेमकं कळतंय तरी कवा. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी पोर रांडा पोर, राहती निराळी रांडा पोरे सकाळ, राहती निराळी रांडा पोरे सकाळ. राहती निराळे रांडा पोरे सकाळ, राहती निराळे रांडा पोरे सकाळ. कळो येईल अंतकाळ, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, प्राणप्रयाणाचे वेळी. हो राहती निराळी रांडा पोरे सकाळ, राहती निराळी रांडा पोरे सकाळ. राहती निराळी रांडा पोरे सकाळ, राहती निराळी रांडा पोरे सकाळ. वा टाळी वाजवा, क्या बात आहे. हा, पण ते म्हणला महाराज माणसाला लहानपणी कळत नाही, तरुणपणात कळत नाही, म्हातारपणात कळत नाही. मग शेवटी कळून काय उपयोग. महाराज मला आता सांगा मी नेमकं काय करू. महाराज म्हणले तू जप कर, तप कर, वारी कर, परमार्थाची साधना कर. हे म्हणला त्यांनी काय होईल. महाराज म्हणले तू निश्चिंत राहशील. अभंगाचं दुसरं चरण असेल. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो आता निश्चिंतीने पावलो, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा कुस्तेसिया, कुंडलिया धावा कुस्तेसिया, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा कुस्तेसिया,
ज्योतीने कुंडली करा हरी भक्ती परलोक येईला कामा सोडविनय मामा सुनिया सोडविनय मामा करा हरी भक्ती परलोकी कामा सोडविनय बापा सुनिया सोडविनय बापा सुनिया करा हरी भक्ती परलोक येईला कामा सोडविनय मामा सुनिया सोडविनय मामा सुनिया सोडविनय मामा करा हरी भक्ती परलोकी कामा सोडविनय बापा सुनिया सोडविनय बापा सुनिया सोडविनय बापा सुनिया बापा सुनिया बापा सुनिया फक्त हरिभक्ती केल्यानंच यमाचा पास निघणार आहे महाराज, तवर नाही. आई तुळशीची प्रदक्षिणा केली, पुढं नाही नाश जा. प्रदोषाला अन्नदान दिलं, पुढं नाही नाश जा. दिंडी आली, त्या दिंडीचा सन्मान केला, पुढं नाही नाश जा. पिंपळ्याच्या झाडावर प्रेम करा, उंबराच्या झाडावर प्रेम करा, तुळशीच्या झाडावर प्रेम करा, बेलाच्या झाडावर प्रेम करा. संजयराव सगळे झाडं सोडून देते, लोक गांज्याच्या झाडावर प्रेम करतात. काकडा हरिपाठ हे सोबत येणार आहे महाराज. एका गावामध्ये सप्ताह चालू होता पप्पू भाई, आणि तिथल्या साहेबाला म्हणलं, साहेब सप्ताह चालू आहे, बसले नाहीत पारायणाला. आता ते म्हणले, पत्ते खेळू खेळू इथं मुळी द्यायची व्हायची येळ आली, आणि तुम्ही म्हणतात हरिपाठाला बसले नाहीत. इथं पाटाला पाणी नाही, हरिपाठ. अहो, कीर्तनाविषयी आणि भजनाविषयी आदर पाहिजे, प्रेम पाहिजे माणसाला. असं एक म्हातारं खुडीचं होतं मोहन महाराज, ते दारापुढं सप्ताह चालू असायचा, आणि दारातच बसायचं, एकाला गाडी भला राहू द्यायचं नाही, वट्ट्यावरच बसून राहायचं, आणि तिथं डुकल्या घ्यायचं. आणि त्या गावामध्ये एक येडका सोडलेला होता दाजी, असा दांडगा येडका होता, मोठे मोठे शिंग त्याचे, चाली बिली अशा ठासून चालू झाल्या. कीर्तन रांगात आलं, आणि म्हाताऱ्यानं डुकल्या घ्यायला चालू, आणि ते येडक्यानं पाहिलं. येडका म्हणला, लय ठिकाणी फिरलो गाड्या, पण असलं निमंत्रण मला कोणी दिलं नाही, असली धडक माराय जागा दिलीच नाही. म्हाताऱ्यानं डुकली घ्यायची येळ, आणि त्या येडक्यानं धडक द्यायची येळ, आणि ह्या मृदांग्याची था संगटच झालं. म्हातारा असं उताना तडक घरात जाऊन पडलं, आलंच नाही. दुसऱ्या दिवशीच कीर्तनाला आलं, आणि लोकांनी विचारलं, तात्या कसं झालं त्या मोहिकेडकर महाराजांचं कीर्तन? म्हणते, काय त्याच्या कीर्तनात चव आली, त्या कीर्तनानं मला उताना तडक पाडलं. अरे आदर पाहिजे ना राव कीर्तनाविषयी. हे स्वर्गन मोक्षन ह्या लांबच्या गोष्टी, तिथं काय एवढं व्यवस्थित वातावरण नाही, तिथं काय एवढं खास वातावरण नाही. आता तुम्ही म्हणता कसं काय, मी स्वर्गात राहून आलोय. कोरोनाच्या काळामध्ये 15 दिवस होतो. माझ्या संग आपले उपसरपंच होते आप्पा, आणि आपले सरपंच शेप आणून द्यायला होते आम्हाला. पहिल्या होत्या चिंतामणीच्या सडका, कामधेनूचे कळप, रंभा, उर्वशी, मेनका, नटरंग, पुष्पा, बाहुबली, चौफुला. एक जण म्हणला, गौतमी लोक पुढचे. हरिपाठ काकडा हे सोबत येणार आहे माणसाला, काही सुद्धा दुसरं येणार नाही गुरुजी. आताच भजन करून घ्या, आताच तुम्ही भजन करा. आता जर नाव घेतलं नाही आप्पा तर पुढं उपयोग नाही. पुढं माणूस काय माहिती का, निस्ता वर बघतो. आता भजन हरिपाठ जर नाही केला, बाजाव झोपलेला असतो, सगळा परिवार बाजूला असते, आणि आता ते जायची वेळ झाली, 5 मिनिटात त्याला हरिपाठ म्हण, हरिपाठ घे, काकडा म्हण, काकडा म्हण, देवाचं नाव घे, देवाचं नाव घे. आता त्याने आयुष्यभर फक्त कामच केलेलं असतंय, तेव्हा काय होतं का, ते नुसतं वर बघायलेलं असतं, हे म्हणते देवाचं नाव घे. मग त्यावेळेस आता 5 मिनिटांमध्ये जाणार आहे ते, ह्या जगाशी त्याचं काही घेणं देणं राहिलं नाही. त्यावेळेसची मी अवस्था सांगतोय. त्याचे पाय गार पडलेले असते, छाती गरम असते, नरड्यामध्ये घरघर असते, डोळे ओले झालेले असतात, रडता येत नाही, निस्ती टक लावून वर बघतय, त्याला वर ते यम दिसते, पापणी सुद्धा हलवीत नाही.
त्याला ते दिसते त्याच्यासाठी आलेले. कशाला? कसे? अकराळ विक्राळ काळे कुट्ट निर्दय निष्ठुर निर्घट्ट त्या आपणाला बांधून घट्ट फरा फरा उडती बिकट मार्गे काटे कुटे खड्डे मोठे ठाई ठाई सर्प विंचू दंश करती कुरुड गिदाड बोचून खाती रक्त भंबळ शरीर होती दय्या कुन्हा येईना राहिल्या त्या दुर्नाती गोती राज्य वैभवती संपत्ती पडला या मातुता हाती असाई आणि एकटा. मग यमक त्याला हॉटेलमध्ये जेवाय नेतात का? मारिती तोडीती जोडीती निष्ठुर मारिती तोडीती जोडीती निष्ठुर गावंड्याचं बांधकाम चालू आहे आणि खालून इटीचा तुकडा फेकावा आणि बांधकामामध्ये असा फिट बसावा असं प्रमाण फिट बसायले. पण आपलं चाललंय कुठं? असं नंबर 1 प्रमाण दिलं. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. यमाच्या हातात जायच्या अगोदरच आपण भजनाला लागा. आज वारखरी निष्ठ वैभव होत हे आपलं. विना 5-5, 7-7 तास घेतलेला इथं माणसं हे निष्ठावंत वारकरी होते. आज त्यांच्या ह्या कैलासवासी आपले शिवाजी बापू गवळी यांच्या मुक्तीचा आणि मोक्षाचा आज दिवस आहे. मंडप किती मोठा आहे ह्याला महत्व नाही, किती श्रद्धेनं केलं ह्याला मोठं आहे. अन्नदान, पिंडदान आणि ह्याचा कळस आहे ज्ञानदान. ह्याचा कळस ज्ञानदान आहे. आजच्या दिवशी आपले पितर वरून बघायला असतात. वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला.
नाहीत तर आपले पित्र वरून आपल्याला शाप देतात. कसा दुराचारी पुत्र जन्माला आला रामच्या, ह्याने पित्र नाही ते वरी निसते यम निसते मारी ती तुडी ती झुडी ती ह्यान ते डोळे वटारून आपल्याकडे बघते. जोपर्यंत तुम्ही पित्र श्राद्ध घालीत नाहीत तोपर्यंत तिकडं तृप्त होत नाहीत महाराज. म्हणून जिवंत असेपर्यंतच त्यांना सांभाळा, इथंच काही कमी पडू देऊ नका. नंतर तुम्हाला सर्पदोष नारायण नागबळी घालायची गरज नाही. बाई मी इतकं काम करते मग मला कसं दशी असत नाही, बघितलंस का माग काय केलंस ती. हा मग इथं जोपर्यंत आहेत तोपर्यंतच ह्या म्हाताऱ्या माणसाला काही कमी पडू देऊ नका. नारायण नागबळी घालायची गरज पडणार नाही महाराज. आहेत तर तुम्ही काय करा, हरिपाठ पाठ करा, काकडा पाठ करा, परमार्थाची साधना करा. तुम्ही देव देव म्हणा, पांडुरंग पांडुरंग म्हणा, रामकृष्ण हरी कोणत्या बी पद्धतीने एक देवाचं नाव घ्या. रोज जर तुम्ही नाव घेत बसलात तर तुम्हालाच कौतुक वाटणार आहे. हे अभंगाचं तिसरं कौतुक वाटे झाली यावेचाचे, कौतुक वाटे झाली यावेचाचे, कवाटे झाले आवेशाचे, कवाटे झाले आवेशाचे, कौतुक वाटे झाली यावेचाचे, कौतुक वाटे झाली यावेचाचे, कवाटे झाले आवेशाचे. नाम मंगलाचे तेने गुण